महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलं। म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात ते बोनसचे पैसे येणार आहेत। सरकारनं लाभार्थी महिलांच्या दिवाळीच्या महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलंय। म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत। सरकारनं लाभार्थी महिलांना दिवाळीच्या दिवसांमध्ये 3000 रुपयांचा बोनस देणार असल्याचं जाहीर केले। तसंच काही निवडक महिलांना आणि तरुणींना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे। आता त्याचं इथं आपण क्लिक करणार आणि सकाळी 8 वाजता या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार। सगळ्यांच्या पैसे आले, कुणाचे राहिले असतील त्या बहिणी पण वंचित राहणार नाहीत। हा शब्द तुमच्या भावाचा आहे। उद्या चालत भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार आहेत। तुम्ही काळजी करू नका, तुम्ही विरोधकांच्या भूलथाप्याला बळी पडू नका। काल मी 4600 कोटीच्या चेकवर सही करून आलोय। सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। अधिक आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। लाडक्या बहिणींना चांगलीच ओवाळणी मिळते 3000 आणि त्यानंतर काही निवडक महिलांना 2500। काय अधिक माहिती? नक्कीच दिवाळी सणाच्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना 3000 रुपयांचा बोनस जारी करण्यात येणार आहे आणि या बोनसची रक्कम ही नियमित मिळणाऱ्या 1500 रुपयांव्यतिरिक्त अतिरिक्त असणार आहे। या व्यतिरिक्त 2500 रुपयांना जी रक्कम खात्यात जमा होणार आहे ते ऑक्टोबर महिन्याच्या खात्यात 5500 रुपये एवढी रक्कम येणार आहे। आता दिवाळीचा बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाच मिळणार आहे। तर या पात्रतेचे जे निकष आहे ते त्या पुढील प्रमाणे असे आहेत की महिलेचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असायला हवं। योजनेचा लाभ कमीत कमी 3 महिन्यांपर्यंत घेतलेला असेल तरच तुम्हाला हा बोनस मिळेल। त्याबरोबरच महिलांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असले पाहिजे। या अटीची पूर्तता केलेल्या महिलांनाच 3000 रुपयांचा बोनस मिळणार आहे आणि ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। आणि या संदर्भात आता एकंदरीत महिलांची दिवाळी आणखीन गोड झाल्याचं आता सांगितलं जातं। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महेश। लाडक्या बहिणींची दिवाळी ही चांगली व्हावी, गोड व्हावी यासाठी लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनसही मिळणार आहे आणि त्यासाठीची खास तजवीज करण्यात आली आहे। 3000 रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आलेला आहे। तर दिव्यांग महिला आणि एकल मातांना त्यात आणखीन अतिरिक्त 2500 रुपये मिळणार आहेत। तर सणासुदीच्या काळामध्ये केंद्राकडनं एक आगाऊ हप्ता म्हणून महाराष्ट्राला 6418 कोटी देण्यात आले। याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार मानण्यात आले। येणाऱ्या सणासुदीच्या हंगामाच्या दृष्टीनं आणि राज्याला भांडवली खर्च वाढवण्यास सक्षम करण्यासाठी तसंच आपल्या कल्याणकारी आणि विकास योजनांना वित्तपुरवठा करण्यासाठी या रकमेचा राज्याला निश्चित उपयोग होईल असा विश्वास अजित पवारांनी यावेळेला व्यक्त केला। अधिक माहिती या आगाऊ हप्त्यासंदर्भात। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या योजना आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अख्ख्या देशामध्ये सर्वाधिक जीएसटी चा जे म्हणजे भरण्याचं काम जे केलं जातं ते महाराष्ट्रातून केलं जातं आणि अशा सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्रावर तरी सुद्धा अनेक योजनांमुळे आर्थिक अडचण आलेली। यातच ऑक्टोबर महिन्यामध्ये दसरा दिवाळी हे महत्वाचे सण आहेत। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांना पैसे मिळावेत या दृष्टिकोनातून केंद्र सरकारकडनं आगाऊ जीएसटीचा हप्ता देण्यात आल्याचा आहे। स्वतः राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनीच या संदर्भातली माहिती दिलेली आहे। आज 3000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्या आहेत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासून पुढे लाडक्या बहिणींना विशेष आगाऊ हप्ता म्हणजेच तुम्हाला दिवाळीचा बोनस हा आता वाटप होणार आहे। अजित पवार यांनी मोठी घोषणा केलेली आहे कारण आता जे आपले केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी आता याच्यासाठी परवानगी दिलेली आहे। विशेष हप्त्यासाठी त्यांनी निधी हा राज्य सरकारला हा दिलेला आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत कारण त्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर आता एक आगाऊ विशेष बोनस हप्ता हा सरकार वाटप करत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी एकदम जोरात होणार आहे। लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची मोठी अतिशय आनंदाची बातमी ही आपल्या लाडक्या बहिणींना आलेली आहे। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे। बघा, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोणाकोणाला सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे। कारण ज्या लाडक्या बहिणींना
सप्टेंबरचा हप्ता येणार आहे. अशाच लाडक्या बहिणींना विशेष आगाऊ हप्ता मिळणार आहे. कारण लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता आला याचा अर्थ असा की त्या लाडक्या बहिणी ह्या योजनेच्या पात्र लाभार्थी यादीमध्ये आहेत. म्हणूनच त्यांना हा विशेष आगाऊ हप्ता सुद्धा देण्यात येणार आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील अशा सर्व लाडक्या बहिणींना सरसकट सर्व लाडक्या बहिणींना हप्ता हा देण्यात येणार आहे. त्यामुळे दिवाळी लाडक्या बहिणींची एकदम जोरात ही होणार आहे. आज सकाळीच त्याची जी काही वाटप आहे ते सुरू झालेलं आहे. सरकारने चेक जो आहे तो जमा केलेला आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी म्हणजे काय आहे, तर लाडक्या बहिणींना आता फक्त हप्ता नाही मिळणार आहे, तर लाडक्या बहिणींना आता त्याच्यासोबत गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा मिळणार आहेत. कसे मिळणार आहेत गॅस सिलेंडरचे पैसे? बघा, ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. किती? 2490 रुपये हे आपल्या सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. ज्या लाडक्या बहिणी ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतील अशाच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा वाटप होणार आहेत. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहत आहोत. कारण बघा, सरकारनं हे आता घोषित केलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी ज्यांना काही तिथं प्रॉब्लेम होतो त्यांना पैसे वाटप होणार. तर तुम्ही म्हणाल कोणत्या जिल्ह्यांपासून पैसे येणार आहेत? बघा, आज सकाळपासून जे वाटप होणार आहे ते जवळपास 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये वाटप असणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अमरावती, जालना, धुळे, जळगाव, नागपूर, चंद्रपूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांची ही यादी आहे. आता लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय ते म्हणजे तुमचं नाव कुठे आहे हे कसं चेक करायचं. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जर नाव तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला अंगणवाडीमध्ये जावं लागेल किंवा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला तुमचं आधार नंबर टाकून KYC करायचे आहे. जर KYC करताना जर तुम्हाला OTP जर आला तर याचा अर्थ असा की तुम्ही पात्र लाभार्थी यादीमध्ये आहात, आणि जर तुम्हाला OTP आला नाही याचा अर्थ असा की तुम्हाला पात्र लाभार्थी यादीतून काढलं गेलेलं आहे. लक्षात घ्यायचं, हे सरळ सोपं एक तुम्हाला सांगतो तुमचं नाव कसं चेक करायचं यादीमध्ये. कारण भरपूर लाडक्या बहिणींचं कसं असतं, त्यांना माहीत नाही की कुठं नाव चेक करायचं, काय करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो आहे एकदम सोप्या भाषेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आणि भरपूर लाडक्या बहिणींना ह्या गोष्टी माहीत नाही आहेत, तर त्यांच्यापर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो गेला पाहिजे. आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा. तुम्ही काय करताय, फक्त व्हिडिओ बघता आणि व्हिडिओ बघून तसं सोडून देताय, तर तसं करू नका. लाडक्या बहिणींपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम हे आपलं सगळ्यांचं आहे. त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींना मदत करा. त्यांना ज्यांना काही प्रॉब्लेम येत आहे त्यांनी पटापट कमेंट करा. कारण भरपूर लाडक्या बहिणींना बघा प्रॉब्लेम काय आहे मी सांगतोय, तो म्हणजे KYC बाबतचा प्रॉब्लेम आहे. तर टेन्शन घेऊ नका. KYCची मुदत ही वाढलेली आहे. दिवाळीनंतर तुम्ही KYC केली तरी चालेल, परंतु लक्षात घ्या, दिवाळीनंतर KYC ही 100% करा, अन्यथा तुम्हाला तिथं प्रॉब्लेम परत फेस करावा लागू शकतो. त्यामुळं जे आपल्याकडून चुका होतात त्या आपल्याला चुका करायच्या नाहीत. कारण सरकार काय करतं आहे, जे चुका करतील त्यांना यादीतून बाहेर काढत आहे. परंतु दिवाळीसाठी सरकारनं सरसकट हप्ता वाटप केला आहे. त्यामुळं टेन्शन घेऊ नका. तुम्हाला दिवाळीला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. दिवाळीला सर्वांना सरसकट हप्ते हे मिळणार आहेत. त्यामुळं टेन्शन घ्यायचं कारण नाही. जे काही आहे तुम्हाला त्याच्यामध्ये सरसकट वाटप करण्याचा निर्णय हा सरकारनं घेतलेला आहे. त्यामुळं काही प्रॉब्लेम तिथं होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता आला आहे त्यांना मागचे हप्तेसुद्धा आले नसतील तर ते सुद्धा येणार आहेत. कारण तुम्ही KYC केलेली आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. गॅस सिलेंडरचे पैसे सोबत तुम्हाला विशेष दिवाळी आगाऊ हप्ता सोबत आनंदाचा शिदा हे सर्व काही सरकार आता वाटप करत आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींनो अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीसाठी आता बघा किती रुपये मिळणार आहेत कोणाला. ऑक्टोबरचा हप्ता, विशेष दिवाळी आगाऊ हप्ता, गॅस सिलेंडरचे पैसे, आनंदाचा शिरा आणि सप्टेंबरचा हप्ता, म्हणजे जवळपास 3 हप्ते 4,500 रुपये. गॅस सिलेंडरचे 2,500 रुपये. आपण तिथं बघितलं तर 5 आणि 2 7,000 झाले. आणि आनंदाचा शिरा म्हणजे 7-7,500 एका लाडक्या बहिणींना. जर आपल्या घरात 2 लाडक्या बहिणी असतील तर 14,000 रुपये आपल्या लाडक्या बहिणींना हे वाटप होत आहे. त्यामुळे ही सर्वात मोठी संधी आहे.
ह्याचं तुम्हाला मी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो ते म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला ही संधी वाया घालवायची नाही आहे. KYC परत केली तरी चालेल, परंतु आपलं नाव हे यादीत आहे का नाही हे चेक करा. यादीत नाव असेल तर ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. अन्यथा हे वाटप जर सुरू झालं आणि तुमचं नाव जर पात्र लाभार्थी यादीमध्ये नसेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा हप्ता हा तिथं मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, तुमच्या घरात जर 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील तर हा अर्ज तुम्हाला भेटतो. अशा प्रकारे लाडक्या बहिणींना हे जे पैसे आहेत ते सरकार आता वितरित करत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत. ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आपल्या घरात आपल्याला पैसे मिळायला पाहिजे, कुटुंबात 3 बहिणी असतील तर तुम्ही त्यापैकी जर वाटत असेल तुम्हाला की आपण 2मध्ये यायला पाहिजे तर हा फॉर्म भरून द्यायचा आहे. हा तुम्हाला अंगणवाडीत भेटेल. त्यासोबत हे कागदपत्र जोडून द्यायचे आहेत, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, शाळा सोडल्याचा दाखला. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण आता लाडक्या बहिणींना ओवाळी येणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.